नमस्कार नमस्कार. व्यासपीठावर सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा दरी दरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी आपण हा विशेष सत्कार श्री द फडणीस यांचा करतो आहोत. सातारकरांच्या वतीने हा सत्कार असल्यामुळे स्वाभाविकच कंदी पेढ्यांचा हाराचा समावेश आपण तो धनादेश माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे सुपूर्द करतो आहोत. आणि मराठी भाषामध्ये त्यांनाही सातारकरांच्या वतीने कंदी पेढ्यांचा हार आपण घेऊन त्यांचा सन्मान करतो आहोत. मी विनोद कुलकर्णी आपणाला विनंती करेन माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. 99व्या अखिल भारतीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते लेखक अशा अनेक लोकांमधून आपण अनेक वर्ष ओळखतो आहोत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं 99, 100 आणि 101 अशी ऐतिहासिक संमेलनांची जबाबदारी माननीय मिलिंद जोशी सरांकडे आहे. कार्यवाह सुनीताराजे पवार ग्रामीण भागातल्या लेखकांना अतिशय मायेत आणि हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या माई म्हणून त्या सुपरिचित आहेतच. त्यांचंही आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. करावं अशी विनंती मी शतकवीर हास्य चित्रकार श्री द फडणीस आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करते. आणि आपणा सर्वांच्या साक्षीने सर्व साहित्यप्रेमींच्या साक्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा होत आहे. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेलं संमेलन साताऱ्यात होतं याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हा अभिमान आम्ही निश्चितपणे व्यक्त करतो आणि तो चांगला आम्ही साजरा सुद्धा निश्चितपणे करून दाखवू. 1878 साली साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. दुसरं संमेलन 85 साली झालं आणि 20 वर्षांनी तब्बल तिसरं संमेलन साताऱ्यात झालं. संमेलनांची खंडित झालेली परंपरा सुरू करण्याचा मान सुद्धा सातारकरांना आहे आणि हे आवर्जून आपण सगळ्यांनी ह्या इतिहासाची नोंद लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे 100वा संमेलन होण्यापूर्वी साताऱ्यात एकदा पुन्हा संमेलन व्हावं अशी आमची भूमिका होती. 1993 साली शिवेंद्रराजेंचे वडील अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यामध्ये एक अतिशय देखणं साहित्य संमेलन केलेलं होतं. 30-32 वर्ष साताऱ्यातली साहित्य परंपरा खंडित झालेली होती. त्यामुळे अभयसिंहराजेंनी त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. सुसंस्कृत असं अभयसिंहराजेंचं नेतृत्व होतं. त्यानंतर एक 4-5 वर्ष साताऱ्यातली साहित्य संमेलनाची परंपरा किंवा साहित्यिकांचा वारसा किंवा साहित्य चळवळ पुढे गेली, पण पुन्हा त्यामध्ये काही खंड पडला. साताऱ्यातली महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुद्धा क्रियाशील राहिली नाही. मग अशा वेळेस मी शिवेंद्रराजेंबरोबर गेली 25 वर्ष काम करतोय. त्यांचा मित्र कार्यकर्ता या नात्यानं त्यांच्या सोबत आहे. शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये साहित्यिक चळवळीमध्ये काम करणारं कुणी नसल्यामुळं मी ती भूमिका स्वीकारली आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे विनंती करून त्यावेळेस महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखेची स्थापना केली. सातारा शहरात सातारा शाखा असताना ही शाहूपुरी शाखा निर्माण केली आणि ती शाहू या नावानं केली. त्याचं कारण आटकेपार मराठ्यांनी झेंडे लावले असं आपण नेहमी म्हणतो. ते साताराच्या राजधानीतून ते आटकेपार झेंडे गेलेले आहेत. हा इतिहास मात्र आपल्या लक्षात राहा. तो इतिहास सुद्धा ह्या निमित्तानं जागृत व्हावा
यासाठी आम्ही पुढाकार घेतला. 2014 पासून 2025 पर्यंत आम्ही साहित्य संमेलन मागतोय, पण ते साहित्य संमेलन आम्हाला मिळत नव्हतं. म्हणजे शाहूपुरी शाखेचा अध्यक्ष, हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कोषाध्यक्ष, इथपर्यंत माझा प्रवास झाल्यानंतर साताऱ्यात साहित्य संमेलन होतंय. नाट्य संमेलन मिळवणं सोपं आहे. उदय सामंत साहेब नाट्य संमेलनाचे आता प्रमुख आहेत, पण साहित्य संमेलन मिळवण्यासाठी आता खूप मोठी स्पर्धा होते आणि सर्व गोष्टींचा विचार करून साहित्य संमेलन दिलं जातं. पण 100च्या आत आपल्याला साहित्य संमेलन करणं साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजेंनी भूमिका घेतलेली होती आणि आम्ही अतिशय प्रयत्नशील होतो शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली हे संमेलन उत्कृष्ट करण्यासाठी. सुदैवानं मराठी भाषेला प्रतिष्ठा देणारे मंत्री उदय सामंत आहेत. पूर्वी मराठी भाषा खातं होतं, पण ते फक्त एका खात्याला दुसरं खातं जोडावं अशा प्रकारे होतं. उदय सामंतांच्या काळामध्ये मी जवळून बघतोय साहित्य परिषदेचा पदाधिकारी किंवा महामंडळामध्ये काम करताना की त्यांनी खूप अतिशय प्रभावी काम केलेलं आहे. तर उदय सामंत असताना साताऱ्यात संमेलन व्हावं, त्या खात्याचे मंत्री असताना. त्यांचं कदाचित आणखी प्रमोशनही होईल भविष्यामध्ये, तर तोपर्यंत आपण वाट बघायला नको असा आमचा निर्णय होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, आमच्या कार्यवाह सुनीता राजे पवार आणि माझे साताऱ्यातले सहकारी नंदकुमार सावंत, जे आता शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष आहेत, आणि साताऱ्यातनं सुद्धा खूप मोठी माणसं या कार्यक्रमासाठी आलेली आहेत. मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीतच संमेलनाची मुहूर्तमेढ कार्यक्रमांची सुरू व्हावी, ती पुण्यातून व्हावी अशी आमची इच्छा होती. त्याप्रमाणे उदय सामंत साहेब या कार्यक्रमाला आले. मी त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. 99-100 संमेलन आहे, यामध्ये विक्रम सुद्धा व्हावेत, कारण साताऱ्यामध्ये संमेलन होते म्हणजे विक्रम झालेच पाहिजेत अशा भावनेचे आम्ही सगळे सातारकर आहोत. तर पहिला विक्रम आम्ही असा केला की 99 वर्षाच्या संमेलनाच्या इतिहासामध्ये पिता पुत्र स्वागताध्यक्ष नाहीत. अभयसिंह राजे स्वागताध्यक्ष झाल्यानंतर शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष आहेत आणि कदाचित येत्या 100 वर्षामध्ये हा विक्रम कुणी मोडेल असं मला वाटत नाही, कारण 1 वर्षच संमेलनाला पुढच्या राहिलेलं आहे. दुसरा विक्रम आपण असा केला की 99 वर्षाच्या साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह 100 किंवा शतक पूर्ती झालेली आयुष्याची असे शिद फडणीस जे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी ते बोधचिन्ह काढण्याचा निर्णय घेतला. प्राध्यापक मिलिंद जोशी सरांनी स्वतः त्यांना विनंती केली की सर तुम्ही हे बोधचिन्ह काढा, आणि त्यांनी हसत मुखानं त्याला परवानगी दिली, कारण हास्य चित्रकार सुद्धा ते आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना फार आनंद झाला असेल की संमेलनाचं बोधचिन्ह आपण काढतोय. हे बोधचिन्ह असं आहे की त्याचं प्रकाशन आता होणार आहे. त्या आमची अपेक्षा होती की मराठा साम्राज्याची सातारा ही राजधानी राहिलेली आहे, शिवाजी महाराजांची राजधानी आहे, तर त्या राजधानीचं प्रतिबिंब त्या बोधचिन्हामध्ये उमटलं पाहिजे. तर ते बोधचिन्हामध्ये उमटलेलं आपल्याला दिसेल, आणि बोधचिन्ह तुम्ही निरखून पाहिलं तर मराठी भाषेवर होणारा अन्याय अत्याचार रोखण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचंही प्रतिबिंब तुम्हाला बोधचिन्हामध्ये पाहायला मिळणार आहे. आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण मराठी भाषेवर कुठल्याही भाषेचं अतिक्रमण होऊ नये अशी महाराष्ट्र साहित्य परिषदेची आणि महामंडळाची भूमिका आहे, आणि त्या भूमिकेशी आम्ही कधीही कुठली तडजोड करणार नाही. तर शिदी फडणीस यांनी हे बोधचिन्ह काढलं, हा सुद्धा ह्या संमेलन कारकिर्दीचा एक भाग्ययोग म्हणायला लागेल, किंवा आमच्या सर्व सातारकरांच्या वतीनं आज आम्ही जो कंदी पेढ्यांचा हार घालून त्यांचा सन्मान केला तो कृतज्ञतेचा भाव होता. आणि मराठी भाषा मंत्री सुद्धा पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये येत आहेत, तर त्यांचा सुद्धा सन्मानपूर्वक समारंभ करावा म्हणून त्यांना सुद्धा आम्ही पेढ्याचा हार घालून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, कारण ते उत्कृष्ट काम करतायत. सातारकरांचं योगदान, ही जी जागा आहे साहेब या औंधच्या राजानं दिली, त्या जागेवर ही इमारत उभी आहे, आणि सातारा जिल्ह्याचं मोठं योगदान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाटचालीमध्ये सुद्धा राहिलेलं आहे, आणि संमेलनांच्या वाटचालीमध्ये सुद्धा सातारा जिल्ह्याचं मोठं योगदान राहिलेलं आहे. येणारं 99 साहित्य संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारं होईल याची मी खात्री देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुद्धा शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आम्ही पराकोटीचे प्रयत्न केलेले आहेत. शिवेंद्रराजे म्हणजे भाषेसाठी झालेलं स्वातंत्र्यानंतर दिल्लीत पहिलं आंदोलन शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आणि मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत जाऊन केलं. 1 लाख पत्र शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आम्ही पंतप्रधानांना पाठवली, मुख्यमंत्र्यांकडे
सातत्याने शिवेंद्रराजेंनी आग्रह धरलेला आहे. म्हणजे मराठी भाषेसाठी जितकं काम करता येईल तेवढं काम शिवेंद्रराजे करतात आणि हा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांच्या घराकडे आलेला आहे. भाषेचं पहिलं अतिक्रमण जर कोणी रोखलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखलेलं आहे. मराठी राजभाषा कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला भाषेच्या विरोधात किंवा भाषेच्या आक्रमणाविरोध केलेला पहिला कोश आहे आणि त्यातले अनेक शब्द आजही आपण मराठी भाषेमध्ये वापरतो. तर मराठ्यांच्या राजधानीत संमेलन होताना उदय सामंतांचा हात सुद्धा आमच्या संयोजकांच्या डोक्यावर असला पाहिजे अशी विनंती त्यांना करतो. श्री फडणवीस साहेबांविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 99व साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे. या संमेलनाच्या बोधचिन्ह अनावरण समारंभासाठी उपस्थित असलेले मान्य नामदार श्री उदय सामंत साहेब, मंत्री मराठी भाषा विभाग आणि आपल्या उद्योग मंत्री सुद्धा महाराष्ट्राचे, त्याचबरोबर ज्यांच्या कल्पनेतनं हे बोधचिन्ह निर्माण झालंय ते मान्य श्री फडणवीस, ख्यातनाम हस्तचित्रकार, त्याचबरोबर मान्य प्राचार्य मिलिंदजी जोशी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, त्याचबरोबर श्रीमती सुनीता राजे पवार कार्यवाह, माझे मित्र आणि कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी, त्याचबरोबर श्री नंदकुमार सावंत कोषाध्यक्ष आणि इतर सर्व ज्येष्ठ साहित्यिक आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी पार पडलाय आणि बरेच योगायोग आहेत. विनोदनं सांगितलं की हे साहित्य संमेलन आज 99 आमच्या इथं होतंय आणि ह्याचं बोधचिन्ह म्हणजे मान्य फडणवीस साहेब हे 100 त्यांनी गाठले आणि आम्ही आता बसलो होतो सगळे. ज्यावेळेला फडणवीस साहेब आले त्यावेळेला सगळ्यांनी, जोशी सरांनी पण सांगितलं की 100 पण 100 पार केलेल्यांनीच करायचंय असं आताच त्यांच्याकडं सुनीता राजे पण तेच म्हटलंय की पुढचं पण आपल्याकडेच आहे. त्यामुळं हा एक योगायोग म्हणा की आज आम्हाला सातारकरांना या संमेलनाला हा माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सन्मान मिळाला. त्याचबरोबर उदय सामंत साहेब इथं आलेत. आता खरं म्हणजे ते माझे अनेक वर्षाचे मित्र आहेत. म्हणजे मला वाटते मी आमदार होतो ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला ते राष्ट्रवादीचे माझ्या बरोबर युवकचे अध्यक्ष होते आणि नंतर आमदार म्हणून आम्ही दोघं बरेच वर्ष होतो. पण मला वाटतंय त्यांचा सत्कार करण्याबरोबर ते मला मंत्रिमंडळात सिनियर पण आहेत, कारण माझ्या आधी ते मंत्री झाले त्यामुळे सिनियरिटीनं पण ते माझ्या पुढे आहेत. पण मला वाटतं सत्कार करण्याची संधी साहित्य परिषदेमुळे मला इथं मिळाली, नाही तर त्यांचा काय पुढंच सामंत साहेबांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली नाही. पण मी 2दा गोवा हायवेची दौरा केला, कारण गणपती आहेत, परत टीका टिप्पणी शिव्या खायला लागून नाहीत म्हणून सगळं गणपतीला जाता येतं. पण मी जाऊन आलो 2दा ह्याला, पण मला काय रत्नागिरीला मी मुद्दामून मुक्काम केला, पण उदय सामंत साहेब काय मला तिथं भेटले नाही. काय ते माझ्यावर नाराज असतात मला माहित नाही. मला त्यांच्या गावी जाऊन मला ते भेटले नाही त्याचं मला फार अगदी दुःख असं आत. आज साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांचा म्हणजे आमची मैत्री चांगली आहे. आमचं काय बाकी नाही, आमची गंमत करतोय मी, आमची मैत्री फार चांगली आहे दोघांची आणि ती कायम राहणार ह्याच्याबद्दल काय नाही. मंत्री असो नसो हा विषय नंतरचा. पण आज ते इथं आले त्यांचं स्वागत करतो. विनोद आता याचा कार्यवाह किंवा कार्याध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी आहेत आणि नक्कीच त्यांनी बरेचशी
सातारची माहिती आपल्याला सांगितलेली आहे किंवा सातारचं 1905 मध्ये पहिलं साहित्य संमेलन झालं, त्याच्यानंतर 1962 मध्ये दुसरं झालं आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी कैलासवासी अभयसिंहराजे भोसले यांनी 1993 मध्ये साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन त्यावेळेला त्यांनी घेतलं होतं. आणि सातारला नक्कीच म्हणजे सातारा म्हणजे नुसतं सातारा नाही तर आमच्या जिल्ह्याला एक परंपरा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. बरेच म्हणजे मोठमोठे लेखक, नाटककार, कवी असे अनेक मोठमोठी लोक साहित्यातली या क्षेत्रातली कला क्षेत्रातली साताऱ्यातनं आलीत हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळे नक्कीच आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि आज आम्हाला अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर मिलिंद जोशी सर असतील, साहित्य परिषदेचे सगळ्यांनी ही संधी आम्हाला परत एकदा सातारकरांना दिली. त्याचा आम्हाला सगळ्या सातारकरांना अगदी म्हणजे मला वाटतं शब्दामध्ये आम्ही प्रकट करू शकणार नाही, पण एवढा आनंद आहे की आम्हाला आज आपण हे दिलंय. आणि सगळं जर बघितलं तर बरोबर 33 वर्षानं आम्हाला म्हणजे काय म्हणजे फिगर जरी बघितले तरी अभयसिंहराजांनी घेतलेलं 99 या बरोबर असं एका ह्याच्यामध्ये म्हणजे एक योगायोग आहे. आणि मला वाटतं विनोदनं जे सांगितलं की ह्या सगळ्याचा विक्रम झाला पाहिजे, त्यामुळे तो विक्रम सातारकर म्हणून आम्ही नक्की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नक्की करू. आपलं सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला आम्ही सर्वजण उत्सुक आहोतच. आम्ही सगळेजण कामाला लागलेला विनोद काय कोणाला शांत बसून देत नाही. मी जे काही 2 दिवस साताऱ्यामध्ये जातो म्हणजे आता मुंबईमुळे इकडे तिकडे जाण्यामुळे 2 दिवसातला आता सध्या तरी निम्मा दिवस विनोद बरोबरच मला घालवायला लागतो. ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्याला भेटायला चला, त्याला भेटायला चला. त्यामुळं नक्कीच जे नियोजन करायचंय आणि चांगलं नियोजन व्हावं हा प्रयत्न आम्ही पूर्ण करतोय. आज या निमित्तानं आमची शाहूपुरी शाखा जी आहे, जी विनोदनं सांगितले काही काळ खंड या सगळ्या ह्याच्यामध्ये पडला होता आणि शाहूपुरी शाखेच्या वतीनं आज बरंच काम मराठी भाषेच्या ह्याच्यामध्ये केलं, ज्याचा उल्लेख त्याच्या प्रास्ताविकेत केला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पण अनेक वर्ष प्रयत्न चालूच होते, पण त्याच्यामध्ये आपला पण काहीतरी सातारकर म्हणून त्याच्यात हातभार लावला पाहिजे, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. पण आम्ही दिल्लीला गेलो. मिलिंद जोशी सर आमच्या बरोबर होते. मिलिंद जोशी सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीला गेलो होतो. आणि मागं पण मी सांगितलं आम्ही ज्या दिवशी गेलो 26 जानेवारी होती, ते पोलीस म्हटले बाहेर काय तुम्ही कुठे यायचं नाही, म्हणजे आंदोलन म्हणले असलं काही इथं करायचं नाही, तर अटक करणार तुम्ही, कारण ते 26 जानेवारीची परेड विरेड सगळं तिथंच असतं. तरी मग आम्ही एक त्याच्यातनं पण सगळ्यांनी मिळून एक काढली. विनोद असल्यामुळे विनोद म्हणला आपण आलोय म्हणलं आता काहीतरी आपण केलं हे दिसलं पाहिजे. मग आम्ही त्या महाराष्ट्र सदनच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे जाऊन बसलो आणि तिथं आमचं आंदोलन आम्ही बंदिस्त याच्यामध्ये का होईना म्हणजे त्या कंपाऊंडच्या आत का होईना पण आम्ही केलं. नंतर मला वाटतं प्रकाश जावडेकरांना आम्ही संध्याकाळी भेटायला गेलो. त्यावेळेला ते जावडेकर साहेब मंत्री होते, त्यांना भेटायला गेलो सगळे, त्यांना निवेदन दिलं आणि मग नंतरच पत्र वगैरे पाठवण्याचा पण शाहूपुरी शाखेनं तो उपक्रम घेतला. आपण 1 लाख पत्र आपण पंतप्रधानांना साताऱ्यातनं पाठवली होती की अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा. आणि शेवटी तो निर्णय पंतप्रधानांच्या आणि जे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून सगळ्या पाठपुराव्यातनं झाला. आणि आपलं पण सगळ्यांचं त्याला उदय सामंत त्या विभागाचं सगळी जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून आज हा निर्णय झालाय आणि नक्कीच पुढे सुद्धा अशी आम्ही बसलो त्यावेळेला प्रभात देशमुख साहेबांनी विषय काढला होता की मराठी भाषेचा तर अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पुढं त्याला लागणारी जी काही मदत आहे ती झाली पाहिजे. आणि मला नक्की खात्री आहे की उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या नक्की त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. त्यांचं हे एक आहे की देवेंद्रजींबरोबर पण चांगला त्यांचं हे आणि
शिंदे साहेबांबरोबर, पण त्यामुळे दोन्हीकडे बरोबर ते दोन काम होण्याच्या दृष्टीनं असं. आणि दिल्लीत आपली ओळख आहे. आता मला विनोद आता ते मला मी म्हटलं त्यांचा सत्कार केला. मी त्यांना एवढंच म्हटलं 2 पेढ्याचे हार आणलेत, एकच तुम्हाला डबल घातलेला नाहीये. दोघांना पण फडणवीस साहेबांना पण आपण कंदी पेढ्याचा हार दिला, कारण सातारला पेढे आणि बर्फी भरपूर आहे. तर तुम्ही बघितलं मला काही घेणं दिलेलं नाही. ते पेढे आणि बर्फी खाऊन आम्ही सातारकर तसं कंटाळलोय आता. आम्हाला पण एक आहे की विनोद बोलता बोलता म्हणलं की पुढं सामंत साहेबांची म्हणजे प्रमोशन होणार, तर मला म्हटले मला एक तर माझं काय काम काढत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरणासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय श्रीधर फडणवीस साहेब, या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले साहेब, मिलिंदजी जोशी, सुनीताराजे पवार, विनोदजी कुलकर्णी, नंदकुमार सावंत, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ साहित्यामध्ये काम करणारे मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच एक खुलासा करतो. विनोदजींनी सांगितलं की माझं प्रमोशन होईल, तर मी राजेंना असं विचारलं की मला कार्यक्रमाला बोलवलं की माझा कार्यक्रम करायला बोलवलं. करेक्ट कार्यक्रम. पण मला खात्री आहे की राजेंच्या नेतृत्वाखाली साताऱ्याचं साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातलं अतिशय आदर्शवत असं साहित्य संमेलन ठरेल, त्याची पूर्ण खात्री एक मित्र म्हणून मला आहे. फक्त मिलिंदजी, मला आपल्याला विनंती करायची की पुढच्या वर्षी स्वागताध्यक्ष होण्याची संधी मला द्यावी. रत्नागिरी देखील साहित्यिकांची भूमी आहे. रत्नागिरीमध्ये देखील अनेक कलाकार आहेत. आणि असं तुम्ही समजू नये की राजकारणामध्ये कलाकार नाही. एखाद्या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद मिळाल्यानंतर किती साहित्यिक भाषण होऊ शकतं हे राजेंनी आता आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हा 1 महिन्यातला परिणाम आहे. आणि त्याच्यामुळं कदाचित मिलनजी तुम्हाला माहित नसेल, कलाकार हे 3 तास मेकअप करतात. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप मध्येच असतो. त्याच्यामुळे साहित्यिकांशी आणि कलाकारांशी आमचं नातं हे अतिशय जवळचं आहे. पण मला मुद्दाम स्वागताध्यक्षांचं कौतुक एवढ्यासाठीच करायचं आहे की ज्या दिवशी तुम्ही त्यांना स्वागताध्यक्ष केलं, म्हणजे मित्र म्हणून सांगतो की त्या दिवशीपासून साताऱ्याचं साहित्य संमेलन हे नाविन्यपूर्ण असावं, चांगल्या पद्धतीचं असावं आणि पुढच्या होणाऱ्या साहित्य संमेलनानं साताऱ्याचा आदर्श घ्यावा, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि त्या पद्धतीचा ते पाठपुरावा करतात. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो मी. काही इथल्या इंडस्ट्रीकडनं मी CSR काही कामासाठी गोळा करत होतो आणि हे कदाचित विनोदजींनीच त्यांना सांगितलं असणार. आणि हे पहिले स्वागताध्यक्ष झाल्यानंतर मला राजेंचा फोन आला, मला तुमच्याशी अर्जंट बोलायचं आहे आणि मी सांगतो तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे ठीक आहे. राजेंनी मला सांगितलं की तुम्ही काही चांगल्या कामासाठी CSR गोळा करताय. म्हटलं होय. साहित्य संमेलन काय वाईट कार्यक्रम आहे का? तोपर्यंत मला माहित नव्हतं की सातारा साहित्य संमेलन आहे. आणि मग म्हणाले चांगलं काम आपण मराठी भाषेसाठी करताय, महाराष्ट्रासाठी करताय, तर ज्या चांगल्या कामासाठी जो CSR तुम्ही गोळा करताय तो सगळ्याचा सगळा आम्हाला द्या पहिल्या दिवशी. आणि त्याच दिवशी मी त्यांना सांगितलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला आज मी शब्द देतो की आमच्या खात्याकडनं 1 रुपया आम्ही कमी पडू देणार नाही. आणि CSRचे जे काही पैसे गोळा झालेले आहेत ते पण जसं साहेबांनी आता चेक दिला तसा चेक मी आपल्याला पाठवून देतो, त्याची पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. पण त्याच्या मागची भावना काय हे महत्वाचं आहे. आताच त्यांनी त्यांच्या पिताश्रींचा या ठिकाणी उल्लेख केला, योगायोग कसा आहे त्याचा देखील उल्लेख केला. त्यांनी जो आदर्श पायंडा काढून ठेवलेला आहे, घालून दिलेला आहे, त्याच्यापेक्षा किंबहुना चांगलं साहित्य संमेलन हे आधुनिक जगाला सामोरं जात असताना व्हावं
ही राजेंची मनापासूनची भूमिका आहे. आणि म्हणून विनोदजी, आता जे काय राजेंनी मला सांगितलं त्याच्यामुळे माझ्या कुठच्याही गोष्टीचा विनोद होऊ नये याची दक्षता मी 100% घेईन. कारण तुमची लेखणी कशी चालते हे आता राजेंनी सांगितलं. राजे ज्या लेखणीला घाबरतात त्या लेखणीला मावळ्यांनी घाबरलंच पाहिजे. त्याच्यामुळे विनोदजी, तुम्हाला ही शंका कुठे येणार नाही की मराठी भाषा विभाग हा अगदी तुमच्या नियोजनामध्ये पण असेल. मी अगदी शब्द देतो. तसं दिल्लीला मिलिंदजी साहित्य संमेलन झालं आणि साहित्य संमेलन होत असताना एक अभिनव संकल्पना आली की रेल्वेमध्ये साहित्य संमेलन करायचं आणि ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत ज्यांना व्यासपीठ कधी मिळत नाही त्यांना 3 दिवस त्या रेल्वेमध्ये साहित्य संमेलन करण्याची संधी द्यायची. माझ्याकडे हा प्रस्ताव आला. किती पैसे लागणार आहेत, काय लागणार आहेत ह्याच्यापेक्षा माझा रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये असलेला एखादा साहित्यिक, माझ्या गडचिरोलीमध्ये असणारा एखादा साहित्यिक, माझ्या चंद्रपूरमध्ये असणारा एखादा ग्रामीण साहित्यिक हा त्या रेल्वेत न बसून त्याची साहित्याची भूमिका मांडणार आहे. म्हणून त्या रेल्वेतल्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष मी झालो. बरोबर ना गेली? आणि देशातलं नाही जगातलं भाषेवर आधारित साहित्य संमेलन ट्रॅकवरचं, रुळावरचं हे जर पहिलं कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये झालं आणि महायुतीच्या सरकारनं केलं. हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे. शेवटी मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मगाशी विनोदजीने एक मुद्दा काढला की विनोदजी, माझी देखील मातृभाषा मराठी आहे. मी देखील ज्यावेळी उद्योग मंत्री म्हणून परदेशामध्ये जातो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी बहुतेक वेळा मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी इतिहास काढून बघा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, हे राजकारण म्हणून सांगत नाही, पण ज्या भावना तुमच्या आहेत त्या मला पोचल्या. महामंडळाच्याच की मराठीची सक्ती असू नये, पण मराठीची सक्ती केली कुणी? आज मला जाहीरपणाने इथं सांगितलं पाहिजे की हिंदीची सक्ती ही कुणीही केली नाही. मला कुठच्या राजकारणामध्ये जायचं नाही, पण मी असा एक साक्षीदार आहे की या विषयावर तुम्ही सांगाल तितक्या वेळ बोलू शकतो. डॉक्टर माशेलकर साहेबांची समिती कोणी स्थापन केली? कोणी स्थापन केली? मी केली. कोणी करायला लावली? नाव घेऊ नका, जाऊ दे, मला करायला लावली. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी कोण टाकले? उदय सामंत टाकले. कोणी टाकायला लावले? नाव घेऊ नका. एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या समितीवर ज्यावेळी पक्षाचे उपनेते, पक्षाचे जिल्हा प्रमुख जातात त्यावेळी अशा पद्धतीचे निर्णय होतात. ही देखील भावना तुमच्यामध्ये मिलिंदजी असली पाहिजे. आजही मला तो दिवस आठवतो. मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि डॉक्टर माशेलकर साहेबांच्या समितीचा अहवाल आमच्या कॅबिनेटमध्ये आला. कॅबिनेटमध्ये आलेला अहवाल फक्त माशेलकर साहेबांनी, त्यांच्या सदस्यांनी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी फक्त वाचलेला होता. त्यावेळी देखील चर्चा झाली की जो पॅरा वाढवला गेलेला आहे त्या पॅरामध्ये हिंदी ही सक्तीची केलेली आहे. आणि तो पॅराग्राफ पाहिजे आता देखील माझ्याकडे आहे, कारण अशा वेळी मराठी भाषेचा मंत्री म्हणून असे विषय येतात आणि पुराव्यानिशी काहीतरी सांगावं लागतं म्हणून मोबाईलमध्ये मी ठेवून दिलेला आहे. त्या पॅरामध्ये काय लिहिलं? अतिशय महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या समितीनं असं लिहिलं होतं की मराठी आणि इंग्रजी ही 1ली ते 12वी पर्यंत सक्तीच आहे. बरोबर? त्याच्यानंतर ते बदलण्यात आलं. त्याचा उल्लेख मी केला की पक्षाचे पदाधिकारी ज्यावेळी समितीमध्ये येतात त्यावेळी अशा पद्धतीचे उद्योग होतात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी ही 1ली पासून 12वी पर्यंत सक्तीची केलीच पाहिजे. हा ठराव उदय सामंत, विनोदजी नाही घातला. ज्यांना आता हिंदी सक्तीची नको म्हणून सांगतायत तेच हिंदीचे सक्ती करणारे होते. हे देखील विषय आपल्या सगळ्यांना माहिती असले पाहिजेत. नाहीतर नाहक माननीय मुख्यमंत्री असतील किंवा माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील हे याच्यामध्ये बदनाम होणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, आवर्जून सांगतो, याचं रेकॉर्डिंग होतं हे देखील मला माहिती आहे म्हणून आवर्जून सांगतो की आमच्या सरकारनं कधीही हिंदी सक्तीची केलेली नव्हती. कधीही केलेली नाही. मी सगळा तो कॅबिनेटचा विषय तुम्हाला पाठवून देतो. फक्त फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करतात राजकारणासाठी तो आपण 2 महिन्यापूर्वी बघितला, 3 महिन्यापूर्वी बघितला आणि त्यांना अनेक लोक बळी पडले. तरी देखील तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला देखील स्थगिती दिली. बरोबर आहे की नाही? आणि नरेंद्र जाधव साहेबांची समिती त्या ठिकाणी
जाहीर केली. पण ह्याचं मूळ काय हे आपण शोधत नाही. तुम्ही तर खरे सगळे साहित्यिक आहात, तुम्ही सगळे लिखाण करता, तुम्ही आमच्यापेक्षा 10 पट 100 पट 1000 पट वाचता. मी तो जो अहवाल आहे हा मिलिंदजी तुमच्याकडे देखील पाठवून देतो आणि विनोदजी तुमच्याकडे देखील पाठवून देतो. पहिली त्याची समिती बघा, समितीवर विश्लेषण पहिलं करा. डॉक्टर माशेलकर साहेबांबद्दल शंका असूच शकत नाही. एवढं मोठं नेतृत्व एक शास्त्रज्ञ म्हणून त्या समितीमध्ये होतं. पण 5 नंतरची जी नावं आहेत ही जर तुम्ही बघितली तर ती गव्हर्नमेंटची समिती होती की पक्षाची समिती होती याचा विचार देखील आपल्या सगळ्यांना करावा लागेल. आणि म्हणून जास्त त्या खोलामध्ये जात नाही. तुम्ही हा विषय काढला, महाराष्ट्र शासन म्हणून मला क्लेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? क्लेरिफिकेशन हा शब्द इंग्लिश आला, विश्लेषण करणं गरजेचं आहे. म्हणून मी हे थोडं विश्लेषण या ठिकाणी केलंय. पण मराठी आपण विभागानं करायचं की मराठी भाषेनं करायचं? मी देशमुख साहेबांना सांगितलं जायचं ते कोण कोर्टात जाऊ दे, पहिला आपण जाहीर करून टाकू, काम सुरू करू, कोर्टात नंतर लढत बसू. कारण कोर्टात जाणारे पण भरपूर आहेत, कुठच्याही गोष्टीवर कोणी हल्ली कोर्टात जातो. त्याच्यामुळे अनुदान समिती, अनुवाद समिती जी आहे हा करण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल की हिंदीमध्ये जर एखादं चांगलं साहित्य असेल ते जर आम्हाला मराठीमधनं आणायचं असेल तर ते मराठीकरण करताना तो जो काही खर्च लागेल तो त्या लेखकाला करण्याची आवश्यकता नाही. त्या खर्चाची जबाबदारी भविष्यात महाराष्ट्र शासन स्वीकारेल. यासाठी अनुवाद समिती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. कन्नड मधला असेल, तामिळ मधला असेल, हे फक्त सगळं मराठीमध्ये झालं पाहिजे. मध्ये मी राजे आळंदीला गेलो होतो. आळंदीला गेल्यानंतर तिथल्या विश्वस्तांनी सांगितलं की मराठी भाषा म्हणजे काय. तर मी त्यांना सांगितलं की मला जे काही थोडीफार माहिती आहे ती पहिली भाषणात सांगतो, नंतर चुकली तर तुम्ही सांगा. पण एक आवर्जून तुम्हाला सांगितलं पाहिजे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हे मिळालं हे आपण ठामपणानं सांगतो. पण त्याचा पाया काय आहे? ज्यावेळी केंद्र शासनाला सांगण्यात आलं की आमच्या भाषेला 1200 वर्षाचा इतिहास आहे, त्यावेळी केंद्र शासनानं विचारलं की पहिली कुठची भूमिका सांगा की जी 500 वर्षाच्या पूर्वीची आहे, 600 वर्षाच्या पूर्वीची आहे, 750 वर्षाच्या पूर्वीची आहे. आणि केंद्र शासनाच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवल्यानंतर तिथं निश्चित झालं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. आणि म्हणून या अभिजात भाषेचं मूळ काय कारण असेल तर ते साहित्य आहे. आणि ते साहित्य कुठचं आहे तर ते ज्ञानेश्वरांपासून गेलेलं साहित्य आहे. आणि ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा या 2 एवढे मोठे पुरावे केंद्र शासनाला मिळाले की केंद्र शासनाला देखील आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागला. त्याच्यामुळे आळंदवाल्याने मला सांगितलं की ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचली पाहिजे. मी तातडीनं निर्णय घेतला की 1 लाख ज्ञानेश्वरी ही गरीब कुटुंबामध्ये ज्यांना ज्ञानेश्वरी विकत घेता येत नाही त्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये गेले पाहिजे. नुसती घोषणा नाही केली तर 48 तासामध्ये 1 कोटी रुपये त्यांना पाठवून दिले. ही बातमी कळली कोणाला? तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत ते म्हणले तुकारामांची गाथा पण गेली पाहिजे. म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा 48 तासामध्ये 1 कोटी रुपये येतील. त्यांना पण 1 लाख तुकारामांच्या गाथा प्रत्येक मराठी माणसापर्यंत पाठवण्यासाठी आम्ही शासनाने दिले. शासनाने दिले म्हणजे मेहरबानी नाही केली. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आम्ही पाया जो आहे मराठीचा हा मजबूत करण्याचा जसा प्रयत्न करतोय तसा परदेशामध्ये देखील मराठीला चांगले दिवस आले पाहिजे यासाठी प्रामाणिकपणाची भूमिका आज मराठी भाषा मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता घेतोय. मी तर या वर्षीपासून विश्व मराठी संमेलन सुरू करत असताना मिलिंदजी बाल साहित्य संमेलन झालं पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला. महिला साहित्य संमेलन झालं पाहिजे हा आम्ही निर्णय घेतला. युवा साहित्य संमेलन झालं पाहिजे हा आम्ही घेतला. हे दुसऱ्या कुठच्याही भाषेची संमेलन नाही, ही मराठी भाषेची संमेलन आहे. महिलांना देखील स्वतंत्र विचार मांडता आला पाहिजे म्हणून देशात महिलांचं साहित्य संमेलन हे पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारकडनं होतंय. ही नोंद देखील मराठी भाषिकांनी घेतली पाहिजे, महिला भगिनींनी घेतली पाहिजे. आज युवकांमध्ये पोटेन्शियल आहे, युवकांमध्ये चांगल्या पद्धतीची साहित्यिक प्रक्रिया सुरू झालेली आहे. माझ्यासारख्या ग्रामीण भागात मतदारसंघामध्ये देखील मला अनेक कवी भेटतात, अनेक लेखक भेटतात. त्यांच्यासाठी आम्ही युवा साहित्य संमेलन सुरू करतोय. आणि बाल साहित्यिक देखील आपल्याकडे आहेत, त्यांच्यासाठी आपण बाल साहित्य संमेलन सुरू करतोय. त्याच्यामुळे आता राजे प्रचंड कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे. बाल साहित्य संमेलन पण तुम्हाला करावं लागेल, मला साहित्य संमेलन देखील करावं लागेल, महिलांसाठी साहित्य संमेलन देखील करावे लागतील. त्याच्यामुळे ही सगळी शासन म्हणून आपली जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या मराठीवर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांनाच नाही तर मराठी माणसाला जे पाहिजे
ते देण्याची भूमिका मराठी भाषा मंत्री म्हणून आमच्या सगळ्यांकडनं घेतली जाणार आहे. आताच मला विनोदजींनी आणि मिलिंदजींनी त्या ताईंची ओळख करून दिली, व्यंकटेश माडगूळकरांच्या कन्या, बरोबर ना. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की अशा महनीय व्यक्तींच्या कुटुंबाच्या लोकांना मंत्र्यांना भेटायला का लागतं. त्यांनी सांगितलं की व्यंकटेश माडगूळकरांची जन्मशताब्दी आहे, काही कार्यक्रम त्यांना करायचे आहेत. खरं तर आम्हाला त्याची माहिती कमी असू शकते. मिलिंदजी, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही मला फॉर्मॅट तयार करून द्या. मराठी भाषेमार्फत व्यंकटेश माडगूळकरांच्या निमित्तानं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करू आणि त्याला जे काय आर्थिक ताकद लागेल ती मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. कारण शेवटी ही आपली खरी मराठीची परंपरा आहे आणि मराठीचा ठेवा आहे. त्याच्यामुळे जे जे काय मराठी भाषेमार्फत करता येईल ते करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की करेल. मगाशी जसं योगायोग सांगितलं तसं एक योगायोग सांगतो की 2004ला पहिलं राज्यमंत्रीपद मराठी भाषेचं जे निर्माण झालं त्याचा राज्यमंत्री मी होतो. आणि त्यावेळी पहिला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव पाठवला तो स्वतंत्र कारभार मराठी भाषेचा माझ्याकडे होता, तो मी पाठवला. आणि नियतीनं असं कुठेतरी लिहून ठेवलेलं होतं की जोपर्यंत परत उदय सामंत मराठी भाषेचा मंत्री होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला काय अभिजात भाषेचा दर्जाच द्यायचा नाही. त्याच्यामुळं प्रस्ताव पाठवला मी आणि दिल्लीवरनं GR आणण्याची संधी देखील माझ्याच राजकीय जीवनामध्ये लिहून ठेवली होती. हा देखील एक विलक्षण योगायोग होता. राजांच्या नेतृत्वाखाली अनेक विक्रम होतील, त्याच्याबद्दल चिंता नाही, पण हा एक विक्रम तरी मी केलेला आणि तो देखील योगायोगात आहे. त्याच्यामुळं शेवटी मराठी भाषा अभिजात झाली. मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर मला आता मंत्री महोदयाने अजून एक चांगली सूचना केली की देशमुख साहेबांची चर्चा करून केंद्र शासनाकडनं या मराठी भाषेला सुदृढ करण्यासाठी आहे त्याच्यापेक्षा जतन करण्यासाठी आपल्याला जर काही प्रस्ताव पाठवायचे असतील तर नक्की त्यांच्याशी चर्चा करून, देशमुख साहेब तुमच्याशी चर्चा करून नक्की ते प्रस्ताव पाठवले जातील. आणि केंद्र सरकारला हे पण देखील मी सांगितलंय की तुम्ही दोन गोष्टी चांगल्या केल्यात की मराठी भाषेला तर तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिलाच आहे, पण त्याच्याबरोबर प्राकृतला देखील तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. त्याच्यामुळे प्राकृतसाठी जे जे काय कराल त्याच्यातलं निम्म देखील महाराष्ट्राला पाहिजे हे देखील आम्ही शेखावत साहेबांना सांगून आलोय. कारण मला जी माहिती आहे प्राकृतचा अभ्यासक्रम देखील सदानंद मोरे साहेबांच्या कमिटीनं तयार केलेला आहे. त्याच्यामुळे प्राकृतमध्ये देखील महाराष्ट्र हा बाकीच्या देशातल्या राज्यांपेक्षा पुढे आहे याची जाणीव देखील आम्ही केंद्र सरकारला करून दिलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आज मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं, पंडित साहेबांची चर्चा करण्याची संधी मिळाली. राजेंनी सांगितलं की 100व्या देखील साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह तुम्ही काढलं पाहिजे. माझं त्याच्या पुढचं पलीकडचं म्हणणं आहे की 125व्या साहित्य संमेलनाचं देखील बोधचिन्ह तुम्ही काढलं पाहिजे. कारण हाच खरा आपल्या साहित्याचा ठेवा आहे. आणि ते जे बोधचिन्ह मी बघितलं ते आम्हाला देखील बोध देणार आहे. सरकारला मराठीवर तुम्ही अन्याय करू नका आणि मराठीवर अन्याय करणाऱ्यांवर तुमच्या विचाराची तलवार चालवा असं सांगणारं कदाचित ते बोधचिन्ह असावं. आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त जाता जाता मित्र म्हणून हेच विनंती की जास्त पत्रकार परिषदांवर विश्वास ठेवू नका. सकाळच्या, दुपारच्या, संध्याकाळच्या ते काय खरं नसतं. ह्या कधी कधी पत्रकार परिषद घेऊन मला असं वाटतं की आम्ही राजकारण्यांनी जर असंबंध बोलायला सुरुवात केली तर त्याची ब्रेकिंग होते. आम्ही असंबंध बोलत नाही म्हणून माझी आणि राजेंची ब्रेकिंगच होत नाही. जे असंबंध बोलतात त्यांची ब्रेकिंग होते. आज कदाचित आपण दोघांनी संकल्प असा करूया की सकाळी 9:30च्या अगोदर आपण काहीतरी असंबंध बोलायचं, म्हणजे दिवसभर आपणच दोघं. म्हणजे मराठी साहित्यामध्ये काय ताकद आहे की संबंध असलेले देखील आपण बोलू शकतो आणि असंबंध देखील आपण बोलू शकतो. मी तर कोकणात नाही येतो. मी कधी कधी काही लोक आम्हाला जेव्हा शिव्या घालतात तेव्हा मला काही लोक विचारतात, अरे तुम्हाला शिव्या घेतली तरी शिवी घातली. मी कधी कधी त्यांना सांगतो माझी तर शिव्यांवर मास्टरी आहे कोकण पट्ट्यातली, पण शेवटी संस्कार पण आहे. अनन्य साधारण असं महत्व आहे. मी आता हे फोटो बघितल्यानंतर विनोदजींना म्हटलं की मी देखील एक रत्नागिरीमध्ये 3 तारखेला छोट्या नाट्यगृहाचं म्हणजे 250 सीटच्या नाट्यगृहाचं उद्घाटन करतोय.
मी त्यांना सांगितलं की काही असेल मला माहित नाही, तुम्ही हे सगळे फोटोग्राफ्स मला द्या. असेच्या असे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्यावेळी तुम्ही डिसेंबरमध्ये रत्नागिरीमध्ये याल ते तुम्हाला बघायला मिळतील. बरं, हे कशासाठी लावले पाहिजे? तर तुमचं माझं नाव मोठं होण्यासाठी नाही, तर ज्याचा उल्लेख मी केला की महाराष्ट्राच्या मराठी भाषेची संस्कृती आणि मराठी भाषेची परंपरा ही जगाला सांगणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून मला तर वाटतं की शालेय शिक्षणामध्ये देखील या सगळ्यांचा अभ्यासक्रम असला पाहिजे. एवढं ताकदीचं साहित्य माझं महाराष्ट्राचं होतं आणि ते जगातलं सगळ्यात मोठं साहित्य आहे, ही सांगण्याची संधी देखील आपल्याला सगळ्यांना मिळाली पाहिजे. मगाशी तुम्ही इथे सगळे बसला होता, मला थोडा याला उशीर झाला, पण नंतरची 15 मिनिटं या दोघांनी माझी घेतली. येतानाच दम देऊन मला आले की भाषणात काय काय जाहीर केलं पाहिजे. किती यंत्रणा पॉवरफुल आहे बघा. त्याच्यात ही इमारत कोणी दिली हे पण सांगून मोकळी झाली. त्याच्यामुळे मागणी केलेली मान्य मला केलीच पाहिजे ही देखील माझ्यामध्ये भावना निर्माण झाली. त्याच्यामुळे मगाशी मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतलं हे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे. त्यामुळे आजच शासनामार्फत अजून जादा 1 कोटी रुपये त्या साहित्य संमेलनाला दिले जातील हे मराठी भाषा मंत्री म्हणून या ठिकाणी जाहीर करतो. CSR कट करणार नाही, CSR वेगळा. त्याच्यामुळे तुमच्या आकड्यापर्यंत तुम्ही जाताय आणि माझ्या राजकीय जीवनात भविष्यात कधी बातमी येणार नाही ही देखील तजवीज मी करून टाकली साताऱ्यात आल्यानंतर विनोदजींच्या रूपाने. पण शेवटी हे कल्चर जे आहे, ही संस्कृती जी आहे, ही जी परंपरा आहे, ही वाढवण्याची जबाबदारी फक्त साहित्यिकांची नाही किंवा मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाही, तर ती महाराष्ट्र शासनाची देखील आहे. मला मगाशी देशमुख साहेब सांगत होते की आपल्याकडे अनुवाद समिती असली पाहिजे. आम्ही अनुवाद समितीचा अभ्यास केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याला खऱ्या अर्थानं चालना दिली होती, परंतु नंतर कोण करू शकलं नाही. आता करू का शकलं नाही? तर मगाशी विनोदजी काय म्हणाले की खातं आल्यानंतर त्या खात्यामध्ये वेगळ्या प्रकारचा अनुभव मी घेतोय. आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक संस्थांसाठी व्यक्तीसाठी मी लोगो तयार केला, पण साहित्य संमेलनासाठी लोगो जो केला तो तसं म्हणजे अनावरण झालं. पण ते केवळ एक हे काम केल्याबद्दल सत्कार आणि सोहळे आणि हार घातल्याचा यापूर्वीचा कधी अनुभव नाही मला. अनेक लोक काही सोहळे वायाच गेले. दुसरं मला असं म्हणायचं आहे की प्रथम अगोदर मी आभार मानतो शिवेंद्र भोसले सरकार, त्याने आमचे उदय सामंत आणि आमचे मिलिंद जोशी या सर्वांच्या समवेत या समारंभामध्ये मला सहभागी होता आलं. याबद्दल या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिलीच की माझ्या चित्रांचं प्रकाशन म्हणजे चित्रांच्या निमित्तानं अनेक प्रदर्शनं झाली, भारतात झाली, बाहेरचे झाली. त्या कशाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं नाही, इतरांनी केलं. आणि आज तर मला वाटतं मी केलेले एक लोगो त्याचं अनावरण उद्घाटन करण्याचा जो मला महामंडळामुळे मिळाला त्यांचा मी आभार मानतो. हा सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे. आणि ह्या सगळ्या दोघांची शासकीय क्षेत्रातले उद्यम दिग्गज मंडळींनी आताची वाटणं केली त्यातलं बरंच राजकीय होतं. आणि आम्हाला वाटत की आम्हीच विनोद करतो चित्र, असं नाही. फार सुरेख विनोद करतो, त्याने यावं मला असं वाटतं. राजकीय रंग येणार नाही, साहित्य रंग येईल, विनोद येईल. मी पु.ल. देशपांडेंचं काम आणि माझं थोडं सार्थकी लागलं असं वाटेल मला. थोडं आता लोगो संबंधित मिलिंद जोशींनी जेव्हा मला सांगितलं की असं असं यासाठी तुम्ही काय, तर अलीकडे व्यावसायिक काम मी कमी केले, जवळ बंदच केले. पण हा एक आपला जेव्हाचा विषय साहित्याचे सतत संबंध आलेला. बघूया म्हटलं, त्यांना म्हटलं 2 दिवसांनी बघतो. सुचलं, पूर्ण केलं, स्वाधीन केलं.
इतकं सहज झालं. आणि लोगोच्या कंटान संबंधी होता उद्या येईल पाहिल्यानंतर तुम्हाला लागेल की त्यावर म्हणजे शिवकालीन काळामध्ये श्रीमंत छत्रपतींचं म्हणजे ज्या राजधानी सातारचे होते छत्रपती भोसले त्यांना, तर त्यावेळेला अशी एक गरज होती की केवळ लढाई आणि हे केल्यानंतर राज्य चालत नाही आहे. तर त्याला एक प्रकारचं त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजांना एका उत्तम मुलकी प्रशासन राजाला हवं अशी एक तेव्हाची गरज होती ती. तर मला तेवढं आठवलं नाही मुलकी प्रशासन. तर त्या निमित्तानं पंतप्रधान पेशवे पद जे निर्माण केलं त्यावेळेला, तर त्यावेळच्या छत्रपती सातारच्या छत्रपतीने केलं. उत्तम प्रशासन, नुसतं लढाई करून राज्य पुढे जात नाही, तर उत्तम प्रशासनासाठी पेशांची नेमणूक केली. आणि त्या सगळ्या पेशांची नेमणुका सगळ्या सातारून होत होत्या, पुण्यातून नाही. पुणे हे त्यांनी कामाचं क्षेत्र केलं, सगळ्या नेमणुका तशा होत्या सगळ्या. आणि त्यावेळेला लेखणीची गरज होतीच नाही. प्रशासन उत्तम करत असताना पेशवे वापरत होते लेखणी. जेव्हा गरज वाटली तेव्हा तलवारही हातात घेतली. तेव्हा तलवार आणि लेखणी या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत हे दाखवून दिलं त्याच्यामध्ये. ते कुठेतरी संभाल ह्याच्यामध्ये यावा. आणि त्यानंतर दुसरं ब्रिटिश काळामध्ये काय झालं, पुढं तलवार बिलवर लेखणीचं फारसं महत्व राहिलं नाही, तर लेखणीचं राहिलं. पण साहित्य निर्माण झालं, ग्रंथ निर्माण झाले, लिहिणारे होते. तर त्यावेळेला ज्या लिहिलं गेलं पहिल्यांदा आगरकर, टिळक, आंबेडकर, सावरकर, आतुरे यांनी नियतकालिकातून वृत्तपत्रातून ते लिखाण केलं, फार वेगळ्या स्वरूपात होतं. पत्रकारितेतल्या म्हणजे त्यावेळेला समाजात असलेल्या रूढी, अन्याय, दंभ, दमबाजी या सगळ्यावर लेखणीतून प्रहार केलेले आहेत. त्यावर जी लेखणी होती ती तलवारीच्या भाषेत बोलत होती या सगळ्या मंडळींच्यामुळे. तेव्हा थोडक्यात समाजाला या दोन्ही गोष्टीची गरज आहे. आणि त्या सगळं या पुढचं या संवाद ह्याच्यामध्ये यावं, या दोन्ही गोष्टीची गरज आहे. दोन्ही समृद्धीच्या मार्गाने जातील. आणि या निमित्तानं सातारचं हे संमेलन या तऱ्हेने परिपूर्ण होईल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. माझी आशा. धन्यवाद. आणि गोड न बोलताही तुमच्याकडनं गोड वाटणारी कामं करून घेतात, त्यामध्ये त्यांची खासियत आहे. आणि म्हणून त्यांनी दोन वेगळे हार आणले आणि शीतलना एक घातला, सामंत साहेबांना एक घातला. आणि सामंत साहेबांनी सांगितलं की मी माझ्या गाडीमध्ये तो नेऊन ठेवलाय आणि मी संध्याकाळी ते सगळे पेढे खाणार आहे. पण व्यासपीठावर कोणी उल्लेख केलेला नाही की साताऱ्यांच्या मोदीचे ते पेढे आहेत म्हणून. आणि त्यामुळं खाणं दोघांनाही भाग आहे, हा त्यातला भाग आहे. आता विनोद कुलकर्णी हे आमच्या साहित्य परिषदेच्या शाखेचे अतिशय निष्ठावान असे कार्यकर्ते आहेत. आणि पहिल्यांदा आपण साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन घेतो आहोत. ते भव्य दिव्य झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण ते माझे सहकारी असूनही मी त्यांना आवर्जून सांगतो जाहीर व्यासपीठावरून की जिथे लक्ष्मीच्या पैशाचा खणखणाट असतो तिथे सरस्वतीच्या वेणेचा झंकार क्षीण होण्याची फार मोठी शक्यता असते. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण निश्चितपणाने काळजी घेतली पाहिजे. आणि अधिकाधिक लोक सहभागातून हा निधी कसा गोळा होईल या दृष्टीनं सुद्धा आपण निश्चितपणाने प्रयत्न करू. आजवर साताऱ्यामध्ये जे साहित्यिक संमेलन झालं की जे शिवेंद्रराजे यांच्या वडिलांनी घेतलेलं होतं ते वाङ्मयीन दृष्ट्या अतिशय उत्तम झालेलं होतं. शंकर सारडा यांचं स्मरण या सभागृहामध्ये आवर्जून केलं पाहिजे. किशोर बेडके त्या संमेलनाचे साक्षीदार आहेत. आजच्या काळामध्ये उत्तम साहित्यिक कार्यक्रम देणं आणि संमेलनापासून दूर गेलेले रसिक संमेलनाच्या मंडपामध्ये परत येतील या दृष्टीने योजना करणं हे संमेलनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्याला आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेला शिवेंद्रराजे आणि विनोद कुलकर्णी हे दोघेही त्या दृष्टीने प्रयत्न करतील तेव्हा याला निश्चित एक वेगळं बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की साताऱ्याच्या संमेलनाचं वेगळेपण असं
की मराठी भाषेचा अभ्युदय हा साताऱ्यातून सुरू झालेला आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरीमध्ये मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जे अग्रलेख लिहिले त्या अग्रलेखामध्ये लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं होतं की ज्याप्रमाणे एखाद्या रोग्याची स्थिती जाणून घ्यायची असेल तर त्याची नाडी बघितली जाते, त्याप्रमाणे तज्ञ लोक एखाद्या देशाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर त्या देशातल्या भाषेची स्थिती जाणून घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय असा गौरव उद्गार लोकमान्य टिळकांनी काढलेला. तर त्यामुळे शासनाकडे इच्छाशक्ती असेल तर मराठी भाषेचं भलं होऊ शकतं, याचा आदर्श वस्तुपाठ हा शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये घालून दिलेला. मला उदय सामंत यांचं खरोखरीच कौतुक वाटतं की विशेषतः तत्परता जी आहे त्यांची ती विशेष भावते. अन्यथा सरकारी क्षेत्रामध्ये प्रतिसाद शून्यताच आपल्या वाट्याला खूप येते. पण त्यांना एखादं पत्र तुम्ही लिहा, त्यांना फोनवर बोला, त्यांना मेल पाठवा, त्याचं तत्काळ उत्तर येतं. ही मला फार एक महत्वाची गोष्ट वाटते. तर असे संवेदनशील मंत्री मराठी भाषेसाठी मिळालेले आहेत, याविषयीचा आनंदच आहे. पण या निमित्ताने सावंतसाहेब तुमच्याकडनं आणखीन एक अपेक्षा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने खूप पुढाकार घेतला. पण आता इथून पुढच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो निधी आपल्याला मिळवायचा आहे केंद्राकडून, त्यासाठी पुन्हा आपल्याला राजकीय इच्छाशक्ती ही वापरावी लागणार आहे. कारण आजवर संस्कृत भाषा बोलणारे लोक हे फक्त 28,000 होते, पण त्यांना 264 कोटी रुपयांचा निधी मिळाला. आणि मल्याळम, उडिया, तेलुगू या उरलेल्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांना मिळून केवळ 64 कोटी रुपये मिळाले. तर ही जी वाटपातली असमानता आहे ती मराठी भाषेच्या वाट्याला येणार नाही, या दृष्टीने आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने प्रयत्न करावे लागतील. आणि साहित्य महामंडळाची हीच ठाम भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची असली पाहिजे. आणि म्हणजे अनेक वेळा प्रतिवाद करताना असं सांगितलं जातं की इंग्रजीची सक्ती कशी काय खपून घेतली. या व्यासपीठावरून जाहीरपणाने सांगतो की ज्या वेळेला पहिलीपासून इंग्रजी सक्तीची करण्यात आली त्यावेळेला साहित्य संमेलनामध्ये त्याचे जोरदार पडसाद उमटलेले होते आणि त्याचं अजिबात स्वागत मराठी सारस्वतांनी केलेलं नव्हतं. त्यामुळं त्यावेळेला बहुमताच्या जोरावरती ते सगळे निर्णय घेतले गेले. पण बहुमतापेक्षा सुद्धा समाज मन काय म्हणतं ही गोष्ट अधिक महत्वाची आहे. आणि आपल्या भाषेच्या हितासाठी त्या दृष्टीनं जे निर्णय घ्यायचे ते उदय सामंत घेतील याची मला खात्री आहे. ते म्हणाले की स्वागताध्यक्ष होण्याची त्यांची इच्छा आहे. खर तर जे मी पूर्ण करू शकत नाही त्याचीच तुम्ही मागणी माझ्याकडे केली. म्हणजे संमेलनाध्यक्ष व्हायचं म्हटलं तर त्यासाठी मी थोडी काय मदत करू शकतो, पण मी तुम्हाला फक्त शुभेच्छाच या कार्यक्रमामध्ये देऊ शकतो. तेव्हा साताऱ्यामध्ये होणारं जे साहित्य संमेलन आहे ते साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख व्हावं यासाठी आपण सर्वजण झटूया. आणि शिवेंद्रराजेंचं एक वैशिष्ट्य असं जाणवतं की त्यांचं राजेपण किंवा त्यांचं मोठेपण त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कधी आड येत नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही दिल्लीमध्ये जे धरणे आंदोलन केलं तर महाराष्ट्राच्या इतिहासातला असा एकमेव लोकप्रतिनिधी असतील शिवेंद्रराजे की ते मराठी भाषेसाठीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षामध्ये घेता साताऱ्याचं जे साहित्य संमेलन आहे ते अधिक स्वायत्त, अधिक लोकाभिमुख आणि अधिक साहित्याभिमुख होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय शिवेंद्रराजे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळं आजचा समारंभ बहारदार झाला ते मराठी भाषा मंत्री माननीय उदय सामंतजी, ज्यांनी 99व्या या साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह साकारलं ते माननीय श्री फडणवीस, माझे सहकारी विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, नंदकुमार सावंत आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय चांगला योग आलेला आहे. म्हणजे 120 वर्षाची परंपरा असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद तिचं हे व्यासपीठ आणि या 120 वर्षाच्या परंपरा असलेल्या साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरती शतक पूर्ती केलेले श्री फडणवीस आणि 99व्या संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण होत आहे. आणि या सगळ्या क्षणाचे आपण साक्षीदार होतोय. हा एक चांगला योग आहे.
सातत्याने पदोन्नतीबाबत या ठिकाणी बोललं जात आहे. उदय सामंतांना मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की या व्यासपीठावर आलेल्या लोकांची पदोन्नती झालेली आहे. म्हणजे इथे कीर्ती शिलेदारांची मुलाखत चालू होती, सुरेश साखळकर मुलाखत घेत होते आणि ती मुलाखत रंगात आलेली होती. आणि ती रंगात आली असताना मला सुनील महाजनांचा फोन आला, अरे मोहन जोशी तुला इतके फोन करतायत, तू फोन का उचलत नाही आहे? आणि कीर्ती त्यांची मुलाखत तिथं चालू आहे. मी म्हणलं काय काम आहे? मग मी मोहन जोशींना फोन केला तर मोहन जोशी म्हणाले कीर्ती शिलेदारांची नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि त्या असं क्षणाचं हे व्यासपीठ साक्षीदार आहे. या व्यासपीठावरती राजा दीक्षित हे साहित्य परिषदेच्या वर्धापन दिन समारंभाला कोरोना काळामध्ये दीपप्रज्वलन करण्यासाठी आले. आम्ही इथून बाहेर पडलो आणि तितक्यात मुंबईवरून फोन आला की तुमची विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळे आपण इतकं निराश होण्याचं कारण नाही. या व्यासपीठावर जे बोललं जातं ते त्यामुळे इथं जे बोललं जातं ते सत्यात उतरतं. हे व्यासपीठ छोटं असलं तरी या व्यासपीठाची ताकद खूप मोठी आहे. इथे प्रसिद्ध पंजाबी कवी सुरजीत सिंग पातर आलेले होते आणि पंजाबमध्ये निवडणुका सुरू होत्या. तर पातर आपल्या कवितेमधनं एवढंच म्हणाले की बादल नव्हे बदल आणि सरकार तिकडे बदललं. साहित्यिकांची ही मोठी शक्ती आहे की सरकार बदलण्याची ताकद साहित्यिकांच्या मध्ये आहे आणि त्या त्यांच्या क्षमतेचं विस्मरण साहित्यिकांना होता कामा नये असं मला वाटतं. साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. बौद्ध चिन्हाचं अनावरण झालं आणि जे शतकवीर आपण ज्यांना म्हणतो त्या श्रीद फडणीस यांनी ते बौद्ध चिन्ह केलेलं आहे आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. त्यांचं मगाचं भाषण आणि त्यांचा एकूणच वावर बघितला तर ते शतकवीर आहेत हे आपल्याला विश्वास ठेवायला सुद्धा अवघड जाते. मी त्यांचं मनापासून आभार मानते. 2 मंत्री आज व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं जे भाषेवरचं प्रेम आहे आणि म्हणजे आमचे महाराज साहेब आहेत शिवेंद्रराजे भोसले, ते तर सासवडच्या संमेलनापासून दरवर्षी सातत्यानं संमेलन मागत होते. दरवर्षी म्हणजे एखादा राजकारणातली व्यक्ती किंवा आमदार असलेली व्यक्ती दरवर्षी आपल्या संमेलनाची मागणी करते. ही खूप आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट होती आणि ती पूर्ण झाली आहे. आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून त्यांचं भाषेसाठी आंदोलन असेल किंवा संमेलनाच्या प्रती त्यांचा जो काही हा आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आपण खरं म्हणजे आभार मानूया. कारण त्यांचा वरदहस्त असल्यामुळं हे संमेलन अतिशय चांगलं होईल याबद्दल काही शंका नाही. आपण सामंत साहेबांचं भाषण मगाशी ऐकलं. ते आले आणि 10-15 मिनिटांमध्ये त्यांनी इतके फटाफट निर्णय घेतले की भाषेवर प्रेम करणारे इतके तत्पर आणि इतके निर्णयक्षम अधिक म्हणजे मंत्री आहेत याचा एक खूप मोठा आनंद या निमित्तानं वाटला. त्यांचाही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमासाठी खूप जण आलेले आहेत. म्हणजे आमच्या सातारचेच शाहूपुरी शाखा आणि एकूणच सगळी मंडळी आलेली आहेत. रहमतपूर शाखा आहे, पुसेगाव शाखा आहे. खूप मान्यवर या ठिकाणी दिसतात. आमच्या साहित्य परिषदेचे सगळे पदाधिकारी आहेत. आडकर सर आहेत, राजगुरू आहेत, मुठाणे सर आहेत, राजन लाखे आहेत, आमचे विदा पिंगळे आहेत, मृणालिनी कानिटकर आहेत, अंजली कुलकर्णी आहेत. हे सगळेजण आहेत आणि त्याचबरोबर बरीचशी श्री चिटणीस साहेब आहेत, जयराम कुलकर्णी, आमचे सातारचे राजेंद्र माने, किशोर बैठे हा आणि म्हणजे किती नावं घ्यावीत हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार